लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याबद्दलची एक नवीन अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहिणींनो, नवीन ई-के-वाय-सी प्रक्रिया कशी असू शकतं याची एक झलक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सोबतच तुम्हाला ती अर्ज प्रक्रिया कशी करायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सोबतच हा जो जुलैचा हप्ता आहे, हा लाडक्या बहिणींनो 1500 की तुम्हाला 3000 मिळणार आहे. म्हणजेच रक्षाबंधनानिमित्त तुम्हाला 2 महिन्याचे पैसे एकत्र भेटू शकता का? सोबतच लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी 15 ऑगस्ट हा महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. जर या दिवसाच्या अगोदर पैसे तुमच्या अकाउंटला जमा झाले, तुम्हाला फक्त आणि फक्त जुलैचा हप्ता मिळेल. पण या दिवसानंतर जर पैसे तुमच्या अकाउंटला येणार असतील, तुम्हाला रक्षाबंधनाचे 3000 रुपये म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे असे 2 हप्ते एकत्र भेटू शकतात. तर त्याला लाडक्या बहिणींनो, ही प्रक्रिया कशी असणार आहे, ई-के-वाय-सीची जी नवीन प्रक्रिया चालू होणार आहे, ती कशी असणार आहे, तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज कसा करायचा आहे, सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिली अत्यंत महत्त्वाची अपडेट ही ऑथेंटिक वेबसाईटवरून घेतलेली आहे. लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर अशा पद्धतीने जर तुम्ही खाली आला, लॉग इन म्हणण्यापेक्षा होम पेजवर गेल्यानंतर तुम्हाला इथे अर्ज प्रक्रिया दिलेली आहे. अर्ज प्रक्रिया. बघा लाडक्या बहिणींनो, ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नाही, म्हणजे ज्या बहिणींना ई-के-वाय-सी ऑनलाईन करता येणार नाहीये, त्या बहिणींनी म्हणजे त्यांना अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, समूह संसाधन व्यक्ती, आशा सेविका, वार्ड अधिकारी, सिटी मिशन मॅनेजर, मनपा बालवाडी सेविका, मदत कक्ष प्रमुख, आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. जर तुम्ही प्रायव्हेट मधून जर केलं, एखाद्या कॅफेमधून केलं, तर तुम्हाला याच्यावर पैसे घेतले जाणार तुमच्याकडनं. पण हे जर तुम्ही या लोकांकडनं केलं, तर तुमच्याकडनं कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले जाणार नाही म्हणजे नाही. पण कधी-मध्ये अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, सेतूमध्ये तुमच्याकडून 50-100 रुपये घेतले जाऊ शकतात. पण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला तिथे पैसे देण्याची गरज नाहीये. तुम्हाला जर आता ई-के-वाय-सी सुरू झाली, जर तुम्हाला ऑनलाईन करता आली नाही, तर हा एक मार्ग तुमच्यासाठी उपलब्ध आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधार कार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी आणि बँकेचा जो तपशील आहे, हा सुद्धा न चुकता तुम्ही भरावा आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे, तो सुद्धा योग्य पद्धतीने भरावा. इथे लाडक्या बहिणींनो, तुमचा स्वतःचा नंबर तुमच्या बँक अकाउंटशी बँक सीडिंग असणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुमचा नंबर तुमच्या हसबँडच्या नावाने बँकमध्ये लिंक असेल किंवा हसबँडचा नंबर तुमच्या नावाने बँकमध्ये लिंक असेल, आता असं जमणार नाहीये. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्ही लवकरात लवकर ही प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदर म्हणजे ई-के-वाय-सीची प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदर तुम्ही सर्वांनी तुमचे जे बँक सीडिंग आहे, हे योग्य करून ठेवा. तुमची जे डॉक्युमेंट्स तुम्हाला लिस्ट मी त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती. मी अजून एक व्हिडिओ बनवणार त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ती डॉक्युमेंट लिस्ट दाखवणार आहे. त्याच पद्धतीने तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत तुम्ही तयार ठेवा. अन्यथा लाडक्या बहिणींनो, आता ही ई-के-वाय-सीची प्रक्रिया चालू होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला ई-के-वाय-सी पासून तुम्हाला वंचित राहावं लागेल. म्हणून तुमचे डॉक्युमेंट्स योग्य पद्धतीने तयार ठेवा आणि झालं तर तुम्ही जशी सुरू होते त्या त्या तेव्हाच ऑनलाईन पण किंवा ऑफलाईन पण जशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येईल त्या पद्धतीने तुम्ही तिथे अर्ज करू शकता. ठीक आहे. आणि लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची न्यूज म्हणजेच की 15 ऑगस्ट पर्यंत लास्ट इयरला 15 ऑगस्ट पर्यंत लाडक्या बहिणींनो वितरण झालं, तर आपण असं म्हणू शकतो की आपल्याला जुलैचे ₹1500 मिळणार. तिचे फक्त ₹1500. बट लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला 15 तारखेच्या आत पैसे नाही भेटले, तर समजून घ्या 28 तारखेला जे रक्षाबंधन आहे, 28 तारखेला काय तर रक्षाबंधन आहे. या निमित्त तुम्हाला तुमच्या लाडक्या भावांकडनं ₹3000 भेटू शकतात. म्हणजेच ऑगस्ट आणि जुलैचे 1500 तुम्हाला भेटणार, असं आपल्याला या ठिकाणी वाटतंय. असं सरकारी माध्यमांकडनं कोणतीही अधिकृत घोषणा नाहीये. न्यूजपेपरमध्ये सुद्धा हेच चालू आहे, की रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींना ₹3000 भेटणार. म्हणून आपण सगळ्या युट्यूबर्सना आपण विनंती करतो, लाडक्या बहिणी तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये ₹3000 काय करा, ॲड करा. आपण काय करू, सरकारकडे मागणी करू, की बाबा आम्हाला जो जुलै आणि ऑगस्टचा हप्ता आहे, एकत्र द्या. कारण तुम्ही जर बघितलं असेल, ऑगस्टचा लाभ ऑगस्ट महिन्यामध्येच व्हायला पाहिजे, बरोबर? सरकारने पहिलेच 1 महिना सोडून दुसरे 15 दिवस, 20 दिवस वेट करायला लावतात. तर असं व्हायला नको. ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्येच मागतोय. आपण काही एक्स्ट्रा पैसे मागत नाहीये. तर मला असं म्हणायचं आहे, की 1500 प्लस 1500 असे 3000 सरकारने रक्षाबंधनापर्यंत लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पाठवावे. तुमची प्रतिक्रिया काय लाडक्या बहिणींनो? 1500 मिळावे की 3000 मिळावे? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जसं जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये 3000 लिहिलं, तर हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचेल, सरकारपर्यंत पोहोचेल आणि आपली मागणी त्या ठिकाणी दिसून येणार. बघा लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आगामी हप्त्याबद्दल अपडेट समोर आली आहे. योजनेच्या नियमानुसार पात्र महिलांना जून महिन्याचा हप्ता 15 जुलैच्या सुमारास देण्यात येईल, म्हणजे 15 ऑगस्टच्या सुमारास देण्यात येईल. त्यामुळे जुलै महिन्याचा जो हप्ता आहे 15 ऑगस्टपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल अशी शक्यता आहे. इतकेच नव्हे तर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्रित दिला जाणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अंदाज आहे. जर तुम्हाला 15 ऑगस्ट पर्यंत पैसे आलेत, ते फक्त ₹1500 असतील. बट 15 ऑगस्ट नंतर जर जमा होईल,
यासाठी तुम्हाला खुशखबर याच ठिकाणी देतो, की तुम्हाला ते ₹3000 भेटतील. तुम्ही सुद्धा लाडक्या बहिणींनो कमेंट बॉक्समध्ये 1500 पाहिजे की 3000 ऑलमोस्ट सर्वांना 3000 पाहिजे असतील तर नक्की लिहा. जेणेकरून हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल. राज्य सरकार रक्षाबंधन गोड होणार आणि व्हायलाही पाहिजे. राज्य सरकार महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाची विशेष भेट देण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत अद्याप अधिकृत निर्णय करण्यात आलेला नाही. मात्र 17 ऑगस्टपर्यंत जुलै महिन्याची रक्कम महिलांच्या खात्यात जमा नाही झाली, तर ऑगस्ट महिन्याच्या येणाऱ्या रक्षाबंधनाचे औचित्य साधून जुलै-ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्रित दिले जाऊ शकतात ₹3000 अशी दाट शक्यता आहे. आणि लाडक्या बहिणींनो आज राज्य मंत्रिमंडळाच्या ज्या बैठकीत आहे, या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल असं आपल्याला बघता येईल. बघूयात काय होतं तर. बघा मी तुम्हाला नवीन ई-के-वाय-सी प्रक्रिया कशी होते, तो अर्ज कसा करावा लागणार आहे याबद्दलची माहिती दिली आहे. सोबतच लाडक्या बहिणीनं जुलैचा हप्ता रक्षाबंधनानिमित्त तुम्हाला 3000 मिळणार का 1500 मिळणार? जर 15 ऑगस्ट अगोदर झालं तर तुम्हाला 1500 पण 15 ऑगस्ट नंतर झालं तर तुम्हाला ₹3000. तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला काय वाटतं 3000 भेटावेत की 1500 भेटावेत? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.